मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 8वी मराठी या विषयाचा पेपर पाहतोय. मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे. मित्रांनो, परीक्षेची जास्तीत जास्त तयारी होण्यासाठी आपण ह्या प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा. प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला असे प्रश्न जर येणाऱ्या परीक्षेत विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता यावी. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा. प्रश्न 1, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मित्रांनो. तर बघा, हा उतारा तुम्ही अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर त्यानुसार आपण प्रश्न सोडून घेणार आहोत. पुढील वाक्यात पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण असणार आहेत 4. पहिला प्रश्न आहे, फुलांचे व फुलपाखरांचे आयुष्य कसे आहे? तर बघा, फुलांचे आयुष्य काही तासांचे असते, तर फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते. पण हे अल्प आयुष्य असूनही ती दोघीही अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने जगतात. पुढचा प्रश्न बघा काय आहे, माणूस अडचणीच्या वेळी का घाबरतो? तर बघा उत्तर, जेव्हा माणसावर संकटे किंवा अडचणी येतात तेव्हा त्याला जीवनाबद्दल ओढ कमी झाल्यासारखे वाटते. संकटांमुळे होणाऱ्या त्रासांमुळे आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे माणूस घाबरतो. त्याला आपले जीवन एक ओझे वाटू लागते. हे सगळं तुम्हाला या पॅरेग्राफमधून उत्तरं लिहायची आहेत मित्रांनो. ब प्रश्न पहा काय आहे, फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास का येऊ नये असे लेखक का म्हणतात? गुण. तर बघा, लेखक म्हणतात की फुलपाखरांचे आयुष्य अगदी लहान म्हणजे केवळ काही दिवसांचे असते, पण या छोट्याशा आयुष्यातही ती निसर्गाचा आनंद घेत सतत इकडून तिकडे आनंदाने उडत असताना त्यांना त्यांच्या आयुष्याची लांबी माहीत नसते, पण तरीही ती दुःखी नसतात. त्याच्या तुलनेत माणसाचे आयुष्य खूप मोठे असते, तरीही माणूस छोट्या संकटांनी खचून जातो आणि जगण्याचा आनंद विसरतो. उताऱ्यातून कोणता संदेश मिळाला ते तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करा. गुण 3. तर बघा मित्रांनो, या उताऱ्यातनं काय आपल्याला संदेश मिळतो? तर सकारात्मक, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. बुद्धीचा योग्य वापर करावा. ईश्वराने दिलेली बुद्धी जीवनात दुःख दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदमय बनवण्यासाठी वापरावी. निरागसता, फुलपाखरांप्रमाणे वर्तमान जगावे आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधावा. धैर्य, अडचणीच्या वेळी भांबावून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा. प्रश्न 2 बघा, पुढील कविता वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. गे माय भू तुझे मी फेडिंग पान, ही कविता आहे मित्रांनो. त्याच्यावरचे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 3. पहिला प्रश्न आहे, कवी कोणाचे पांग फेडू इच्छितो? तर कवी आईचे पांग फेडू इच्छितो. कोणाचे? तर आईचे. नंतर मातृभूमीची आरती करण्याची कवींची साधने कोणती? कोणती साधने आहेत? तर बघा, चंद्र, सूर्य आणि तारे, ही मातृभूमीची आरती करण्यासाठी कवीकडे असलेली साधने आहेत. बघा 3 आहे, कवीच्या जन्माला कोणामुळे अर्थ प्राप्त झाला? तर कवीच्या जन्माला आईमुळे अर्थ प्राप्त झाला. कोणाच्यामुळे? आईमुळे. तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तरं लिहायची आहेत मित्रांनो. बघा, हा प्रश्न काय आहे, खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. गुण 4. पहिला आहे, आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. तर बघा, कवी सांगतो की ज्याप्रमाणे आकाशात चंद्र, सूर्य आणि तारे प्रकाश देतात, त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात माझ्या आईचे स्थान अत्यंत मोठे आणि प्रकाशमय आहे. आईचे प्रेम आणि तिचे अस्तित्व हे एखाद्या विस्तीर्ण आभाळासारखे आहे, ज्यामध्ये तिची माया चंद्रासारखी शीतल आणि सूर्यासारखी तेज आहे. पुढचे बघा, दुसरा प्रश्न आहे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. याचा काय अर्थ होतो? बघा, कवी कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो नेहमीच तिचे लहान बाळ असतो. आईसमोर नतमस्तक होताना कवीला आपली लाचारी किंवा मोठेपणा जाणवत नाही, तर उलट तिच्या मायेच्या छायेत आपण अजूनही लहान आहोत असे तो कृतज्ञतेने व्यक्त करतो. बघा, पुढचा प्रश्न ई, हे केव्हा घडते? गुण 4. बघा, पहिला प्रश्न आहे, कवीची ललाट. तर बघा, जेव्हा कवी आईच्या चरणांना स्पर्श करतो किंवा तिच्या पायाची धूळ कपाळाला लावतो तेव्हा त्याला ललाट रेषा
आणि काशी यासारख्या पवित्र तीर्थांप्रमाणे वाटते. बघा दुसरं, कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो. तर बघा, जेव्हा कवीला मातृभूमीचे प्रेम, वात्सल्य आणि तिचे महान कार्य समजते, तसेच तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तो प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या मुखातून मातृभूमीची गौरवगीते किंवा उत्तम गाणी उमटतात. ही प्रश्न पहा, कवितेत आलेले 2 वाक्यप्रचार शोधा व त्यात ऋणी राहीन. तर बघा, पहिला वाक्प्रचार होईल पांग फेडीन. म्हणजे काय मित्रांनो, तर तुझा कृतज्ञ राहील किंवा तुझे उपकार जाणेल किंवा त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करीन मी. तर त्याचा वाक्यात उपयोग कसा होईल, आपण सर्वांनी आपल्या जन्मभूमीचे नेहमी पांग फेडले पाहिजे. तसंच दुसरा नतमस्तक होणे. तर थोर पुरुषांच्या कार्याप्रमाणे आपण नेहमीच नतमस्तक होतो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न तिसरा आहे. काय आहे प्रश्न तिसरा? खालील वाक्यातील काळोखा गुण 2 आहे. पहिले बघा, जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. होईल म्हणजे काय मित्रांनो, हा असतो भविष्यकाळ. कुठला आहे? भविष्यकाळ. आणि मदतीचा हात लगेच पुढे आला, हा काय झालं? भूतकाळ. बघा पुढचं खालील म्हणी पूर्ण करा. बघा, अंथरूण पाहून पाय पसरावे. नंतर इकडे आड तिकडे विहीर. अगदी सोपं आहे. बघा, खालील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द लिहा. गुण 3, गैरहजर याचा विरुद्धार्थी शब्द आहे हजर. उंच बुटका. आणि भरभर सावकाश. बघा, अलंकार म्हणजे काय, त्याचे 2 प्रकार कोणते? बघा, ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्याला अलंकार असे म्हणतात. मग अलंकाराचे 2 प्रकार कोणते आहेत मित्रांनो? तर पहिला आहे बघा, शब्द अलंकार. आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. पुढचं बघा, विसर्ग संधी उदाहरणासह स्पष्ट करा. बघा, एकत्र येणाऱ्या 2 स्वरांपैकी पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला काय म्हणतात? विसर्ग संधी. म्हणजे पहिला विसर्ग आणि दुसरा कुठला मित्रांनो? स्वर किंवा व्यंजन. यापैकी जर असेल तर ती कोणती संधी असते? विसर्ग संधी असते. बरोबर. तर बघा, त्याचे उदाहरणं बघा, नि अधिक अंतर, तर त्याचं काय होईल? निरंतर. त्याच पद्धतीने मन अधिक राज्य म्हणजे मनोराज्य. पुढचा बघा, समास म्हणजे काय, त्याचे प्रकार किती व कोणते? तर बघा, समास म्हणजे काय, तर समास म्हणजे शब्दाच्या काटकसरीने जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. तर समासचे एकूण प्रकार किती आहेत? 4. बरोबर. पहिला बघा कुठला आहे? अव्ययभाव. दुसरा तत्पुरुष. तिसरा द्वंद्व. आणि नंतर चौथा आहे बहुव्रीही. हे 4 प्रकार समासाचे आहेत. बघा, प्रश्न चौथा आहे, स्वामी विवेकानंद यावर 5-10 वाक्य लिहा. या पद्धतीने तुम्ही वाक्य लिहू शकता. आणि नंतर बघा, सूचना फलक तयार करा. उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. गुण असणार आहेत 5. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.